देशाच्या संविधानाच्या रक्षणार्थ महाविकास आघाडीच्या योद्ध्यांना उमेदवारांना विजयी करा। नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा मतदारांना आवाहन। देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम सर्वत्र सुरू असताना नांदेड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक येत्या 26 एप्रिल रोजी संपन्न होणार असून वर्तमान परिस्थिती निवडणूक प्रचार जोरात सुरू असून दिनांक 18 एप्रिल रोजी शहरातील विविध प्रभागातील कॉर्नर या प्रसंगी उपस्थित मतदारांना महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी संविधान हा देशाचा आत्मा असून त्याला बदलण्यासंबंधी वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करत असून येत्या लोकसभा निवडणुकीत आपण सर्व देशाचे नागरिक संविधान प्रेमी असून कदापि असे होऊ देणार नसून निवडणुकीत महाराष्ट्रातून महाविकास आघाडीच्या सर्वच योद्ध्यांना उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले। शहरातील नवी आबादी, मिल्लतनगर, न्याहाळी या ठिकाणी कॉर्नर बैठका घेण्यात आली आणि निवघा आणि डोणगाव येथे जाहीर सभेचे आयोजन केले गेले होते। यावेळी प्रदेश काँग्रेस पार्टीचे केदार पाटील साळुंखे, नांदेड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष पप्पू पाटील कोंढरेकर, बालाजी पाटील गाढे, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रतापराव देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास अण्णा गोडसे, माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते राजबहादूर कोत्तावार, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे, माजी उपाध्यक्ष करीम खान साहब, मोहम्मद इलियास अब्बासी, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद गौस नाबी साहब, शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौंदते, युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, निवृत्त शिक्षक शेख मुजीब, आतिक अहमद, गिरीश कोत्तावार, साहेबराव चौंदते, लतीफ टेलर, आकाश सोनटक्के, विजय मेटकर, शिवसेना उबाठाचे भोकर विधानसभा समन्वयक विश्वंभर पाटील पवार, तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर, शहर प्रमुख अंकुश मामिडवार, सचिन चंद्रे, अविनाश झमकेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष शिवानंद पाटील शिप्पारकर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष केशव पाटील मुंगल, शहर अध्यक्ष सूरज कोदली आदींची उपस्थिती होती। साहेब, हा मतदारसंघ चव्हाणाचा समजायची बरोबर आहे, हा मतदारसंघ चव्हाणाचाच आहे, पण वसंतरावजी चव्हाणाचा आहे। या मतदारसंघात आतापर्यंत वेगवेगळी दहशत निर्माण करण्यात आली आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचा छळ करण्यात आला, अनेक कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न झाला, पण इतर जे आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते टिकून राहिले ना, ते खंबीर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळे टिकून राहिले आणि आम्ही उद्धव ठाकरेंचे मार्गदर्शक आहोत। आमच्या भोकर मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने तुम्हाला मी शब्द देतो, आम्हाला कोणी भेटलं काय, कोणी न भेटलं काय, तुमचा कार्यकर्ता भेटला का, कोणाला भेटला काय, आमचं ध्येय आहे ज्यानं आमच्या मातृश्रीला तोडण्याचा प्रयत्न केलाय त्या औलादीची कमंड मोडल्याशिवाय सोडायचं नाही। या महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व, इमानदार नेतृत्व सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीत या नरेंद्र मोदी, अमित शहानी खंजीर खुपसला, त्याचा बदला घ्यायची वेळ आता आम्हाला मिळालेली आहे आणि संधी आम्ही सोडणार नाही। भावांनो, उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, अनेक जणांना वाटलं उद्धव साहेब थकतील, पक्ष फोडला, समजी लोक फोडली, पण कार्यकर्ता मात्र फोडला नाही। एकट्या उद्धव साहेबांना हरवायसाठी या भाजपचोदांनी अजित पवारला फोडलं, एकनाथ शिंदेला फोडलं, नवे इथला सुद्धा महाविकास आघाडीचा महागद्दार एका उद्धव साहेबांना दाबण्यासाठीच फोडला, पण तीन फोडूनही उद्धव साहेब यांना दाबणार नाही, त्यांना कळालं। आणि कालच्या सभेमध्ये आपली तर शीट साहेब नंबर 1 ची आपला तर विषयच नाही विजयाचा, पण इथं आमच्या आजूबाजूचा परभणी आणि हिंगोली हे सुद्धा तुमची। भावांनो, इथं अशोक चव्हाणांच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याला दाबण्याचं काम करण्यात आलं आणि हा अशोक चव्हाण आता प्रताप पाटलाचा प्रचार करतोय। मागच्या वेळेस मीच सांगितलं होतं या व्यासपीठावर हा सत्तेशिवाय राहू शकत नाही, याला इडीबिडी काय नाही हो, त्याचं काय इडीबिडी, त्याच्या बाबाची प्रॉपर्टी होती, इडीबिडी काय नाही, याला फक्त लांबण्याच्या गाडीत बसायची आदत आहे। लोकांनी अशोक चव्हाणला निवडून दिलं, शंकरराव चव्हाणला निवडून दिलं, अमिताभ चव्हाणला निवडून दिलं, आता बिचारा गाईचं वासरू घेऊन फिरतात, ते कोणती चव्हाण पिंटू, सुजाता चव्हाण,
तिला अरे कोणाकोणाला द्यायचं आम्ही त्या भूमिपुत्रांचा आहोत की नाही कोणी. श्रीजया चव्हाण आम्ही बेगाण्या शेतीने अब्दुल्ला चव्हाण निवडणूक प्रतापची अशोक चव्हाण तिकडे प्रचाराला. या देशामध्ये 10 वर्ष बीजेपीचं सरकार होतं. त्यांनी लोकांच्या हिताच्या दृष्टीने या 10 वर्षामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, व्यापाऱ्याच्या, जनतेच्या हिताच्या दृष्टीने कुठले निर्णय घेतले याचा निवाडा ह्या लोकसभेच्या निमित्तानं चर्चेला आला पाहिजे, तरच आपण पुढे मतदानाला जाऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत. काहीतरी घोषणा करायच्या, आम्ही आंधळ्या डोळ्यांना ठपके मारायचं, याची भूक या 10 वर्षामध्ये आम्हाला भोगावं लागलं. म्हणून आपल्याला डोळे उघडून आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करायचं. अनेकांनी अनेक ठिकाणी भाषणे केली. मोदी सरकारने आम्हाला कुठल्या तरी आमिष दाखवलं. पहिल्या 5 वर्षामध्ये काय आमिष दाखवलं होतं? प्रत्येकाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये देऊ. आज 5 वर्ष झालं, 15 ते 30 लाख झाले असते बँकेत तुमच्या आमच्या, झाले असते की नाही? त्यावेळेस आपण ज्यांचे खाते नसते, काही नाही, 500-200 रुपये खाते काढून परेशान झालो. घेत नाही. सगळे काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच सगळे आज न्याळी येते. खासदार साहेब बोलतीलच. मी 4 गोष्टी बोलणार आहे. मी काय जास्त बोलत नाही. आता बीजेपी वाल्यानं एक काम चालू केलंय मतदारसंघामध्ये. जिथं 4 भाऊ आहेत तिथं भांडणं चालू केलेत. भावाचे भांडणं चालू केलेत. काय दुसरी गोष्ट, त्यांच्या पायाखालची वाळू घसरून गेलेली आहे. आता काही बी आरोप करायलेत, धमक्या द्यायलेत. कोणी धमक्या बिमक्याला भिवू नका. ते त्यांनी असं काही एक फरमान काढलंय बीजेपी वाल्यानं, मुस्लिमासाठी, दलितासाठी, आमच्यासारखे जे न गेले त्या लोकांसाठी यांना पैसे द्या, किती पैसे द्या, यांना मतदान करू देऊ नका, असं फरमान काढलेलं आहे बीजेपी वाल्यानं. मी नाव घेत नाही कोणाचं, तुम्हाला सगळ्याला माहित आहे नाव कोणाचं आहे ते. असं त्यांचं काम चालू केलं आहे. तर थोडं हुशार राहा तुम्ही. आता मतदारांनी न्याळीचे असतील, परगावचे असतील, मुदखेडचे असतील, प्रत्येक समाजाच्या मतदारांना म्हणजे कळकळीची एक विनंती आहे की तुम्ही सावध राहा. हे पुढचे 8 दिवस डोळ्यात तेल घालून तुम्ही होता सगळेजण. वसंतराव साहेबाला आपल्याला निवडून आणायचं आहे 1000 मतांना. लक्षात घ्या साहेब, आम्ही मुदखेड हो, नाळी हो, सगळं पूर्ण गाव तुमच्या पाठीचे आहोत. आम्ही भिनारे माणसं नाही कोणालाही. किती कोणी जरी आम्ही त्याच्या बापाला भिना आम्ही कोणाला. आमच्या कोंडेकरला माहित आहे, कोंडेकरला काय किती मागे लागले, तसं इथं मुदखेडला माझ्या मागे लागले आहेत. तर मी कोणाला भीत नाही. माझी कळकळीची एकच विनंती आहे सगळ्याला की येणाऱ्या 26 तारखेला पंजा निशाणीवर शिक्का मारून वसंतराव चव्हाण साहेबाला भरघोस मतांनी निवडून द्यावे ही मी इच्छा करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.